प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। महेश गायकवाड, महेश दशरथ गायकवाड ह्या व्यक्तीला, या तरुण नेत्याला तुम्ही नेहमी लढताना पाहिलं असेल। रडताना हा व्यक्ती कधीही तुम्हाला दिसलेला नाही आणि दिसलाही नसेल। ह्या माणसाला फक्त लढणं एवढंच माहिती आहे। समोर कोणतीही अकराळ विक्राळ शक्ती असो, महाशक्ती असो, हा व्यक्ती थेट भिडतो, रडत कधीच नाही। परंतु ह्याच महेश गायकवाडांना एकनाथ शिंदे यांच्या शब्दात म्हणायचं झालं तर शिवसेनेच्या ढाण्या वाघाला काल संपूर्ण कल्याणकरांनी रडताना पाहिलं। होय, तुम्ही ऐकताय ते बरोबर ऐकताय। महेश गायकवाड या शिवसेनेच्या ढाण्या वाघाला रडताना पाहिलंय, रडताना। 26 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते नामदार डॉक्टर एकनाथराव शिंदे यांनी महेश गायकवाड यांनी आयोजित केलेल्या कल्याणपूर्व मधील आपला कल्याण महोत्सवाला भेट दिली। त्या भेटी दरम्यान महेश गायकवाड यांनी अवघ्या 2 ते 3 मिनिटाचं आपलं मनोगत, आपलं भाषण केलं। त्या भाषणामध्ये, त्या मनोगतामध्ये महेश गायकवाड बोलता बोलता रडले। वाघाच्या काळजाचा हा माणूस, अंगावरती 6 गोळ्या झेलून काळालाही भिडणारा हा माणूस ढसा रडताना पाहिला। रडण्याचं कारण, ज्या वेळेला महेश गायकवाड यांनी त्यांच्यावरती जो भीषण प्रसंग ओढवला होता, संकट ओढवलं होतं, त्यावेळेला त्यांना दवाखान्यात नेताना आपल्या कुटुंबियांना सांगितलं, माझं काही खरं नाही, आणि त्यांना दवाखान्यात नेलं। दवाखान्यात नेत असताना त्यांच्या डोळ्यासमोर एक व्यक्तीची प्रतिमा आली, एक व्यक्ती समोर दिसला। ते होते डॉक्टर श्रीकांत शिंदे। श्रीकांत शिंदे सुद्धा त्यावेळेला हादरून गेलेले होते। आपल्या लाडक्या मित्रावर जो प्रसंग ओढवला त्याने श्रीकांत शिंदे सुद्धा हादरले होते। परंतु श्रीकांत शिंदेना पाहिल्याच्या नंतर मात्र महेश गायकवाडांच्या चेहऱ्यावरती हास्य फुललं आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळं महेश गायकवाडांना जीवदान मिळालं। हा प्रसंग आठवताना महेश गायकवाड अक्षरशः रडवेले झाले, रडले, आणि त्यांचं ते रूप पाहून कल्याणकरांच्या डोळ्यात देखील अश्रू आले। आपल्यासाठी लढणारा नेता आज आपल्या नेत्याने ज्या वेळेला त्यांच्यावरती संकट कोसळलं त्यावेळेला केलेले प्रयत्न आठवून ढसा रडतोय, हे पाहून कल्याणकर सुद्धा गहिवरले। कल्याणकरांच्या देखील डोळ्यात अश्रू आले। मित्रांनो, तो प्रसंग सगळ्यांनाच माहिती, संपूर्ण देशाला माहिती आहे। एक बौद्ध शेतकरी होता। त्या बौद्ध शेतकऱ्याला न्याय देताना महेश गायकवाड यांच्यावरती तो प्रसंग ओढवला होता। कोण्या वैऱ्यावरती सुद्धा असा प्रसंग ओढवता कामा नये। आपण तथागत बुद्धाचरणी हीच प्रार्थना करूया, मंगल कामना करूया की कोण्याही वैऱ्यावरती असा प्रसंग ओढवता कामा नये।
परंतु दुर्दैवानं तो प्रसंग महेश गायकवाड यांच्यावरती ओढवला. परंतु महेश गायकवाड या सगळ्या संकटांवरती मात करून अक्षरशः काळाला त्यांनी ललकारलं, काळाला सुद्धा ते भिडले आणि विजयी होऊन दाखवलं. महेश गायकवाड यांनी आपल्या भाषणामध्ये एकनाथ शिंदे यांचे देखील भरभरून कौतुक केलं. महेश गायकवाड म्हणतात की मला नेहमी कल्याणमधली जनता विचारते की दादा तुम्ही थकत का नाही, रात्रंदिवस तुम्ही कामातच राहता, कार्य करत राहता, तुम्हाला थकवा येत नाही का? त्यावेळेला मी जनतेला सांगतो, त्या लोकांना सांगतो, जसा नेता तसा कार्यकर्ता. माझा नेता एकनाथराव शिंदे रात्रंदिवस झटतोय समाजासाठी, जनतेसाठी. तेच बाळ कडू मला सुद्धा मिळालेलं आहे. माझ्या आईची बापाची पुण्याई माझ्या पाठीशी आहे. लढण्याची शिकवण माझ्या आईने मला दिलेली आहे. परिस्थिती कशीही असो, त्या परिस्थितीच्या विरोधात लढण्याची बाळकडू शिकवण माझ्या आईनं मला दिलेलं आहे. आणि माझ्या नेत्यांना सुद्धा मला सांगितलंय, महेश परिस्थिती कशीही असो संकटावरती मात कर. आणि त्यावर मी जिद्दीनं काम करतो, मला थकवा जाणवतच नाही. आणि अर्थात मायबाप जनतेचं हे आशीर्वाद प्रेम माझ्यावरती असल्यामुळे थकवा हा मला जाणवतच नाही. ती माझी जनतेचा आशीर्वाद माझ्यासाठी ऑक्सिजन आहे, एनर्जी आहे. जोपर्यंत जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम मला आहे तोपर्यंत मी रणमैदानामध्ये उतरून काम करतच राहणार. हा आशावाद महेश गायकवाड यांनी आपल्या त्या छोटेखानी भाषणामध्ये व्यक्त केला. 20 डिसेंबर ते 28 डिसेंबर पर्यंत हा कल्याण महोत्सव सुरू राहणार आहे. या कल्याण महोत्सवाला हजारो जनता रोजच्या रोज येत आहे. आणि या ठिकाणी आपला कल्याण महोत्सव मध्ये फक्त आस्था कर्मणूक वगैरे न होता तिथे विचारांचं सोनं लुटल्या जात आहे. तिथे विचार प्रबोधन, समाज प्रबोधन केल्या जात आहे. शाहीरच्या माध्यमातून, गाण्यांच्या माध्यमातून वैचारिक देवाणघेवाण त्या ठिकाणी होत आहे. त्यामुळे या आपला कल्याण महोत्सवाला सर्वांनीच हजेरी लावावी असं आवाहन सुद्धा आपला कल्याण महोत्सवाच्या आयोजकांनी केलेलं आहे. निश्चित आपण त्या महोत्सवाला हजेरी लावाल. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.